स्वामी परीक्षा घेतात तेव्हा मिळतात हे 3 संकेत. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा आपण सहज म्हणतो, देव आपली परीक्षा घेत आहे. आता हे कसे ओळखायचे? मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते स्वामी महाराज आपली परीक्षा घेत आहेत. प्रत्येकाची परीक्षा वेगवेगळ्या परिस्थितींमधून घेत असतात. कधी सुखात, कधी दुःखात, तर कधी अनपेक्षित संकटात. जर प्रत्येक परिस्थितीत स्वामींवरचा तुमचा विश्वास अढळ राहिला तर समजून जा तुम्ही स्वामींच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. पण जर अशा स्थितीत मन थोडे जरी डगमगलं, जर स्वामींवरील श्रद्धा कमी झाली किंवा विश्वास सोडून गेला तर लक्षात ठेवा, स्वामींच्या परीक्षेत आपण अपयशी ठरतो. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे स्पष्टपणे समजणार आहे की जेव्हा स्वामी आपली परीक्षा घेतात तेव्हा आपल्या आयुष्यात नेमकं काय काय घडू लागते. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी प्रत्येकाची परीक्षा घेत नाहीत. ते फक्त त्याच व्यक्तीची परीक्षा घेतात ज्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. स्वामी पाहत असतात की हा भक्त भक्तीच्या मार्गावर किती काळ राहतो. कितीही कठीण प्रसंग आला तरी तो श्रद्धा ठेवतो की नाही. मंडळी, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फक्त एक छोटीशी विनंती आहे. मी वेळात वेळ काढून या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी भक्तांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. म्हणूनच जर हे व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असला तर कृपया या व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते की ही स्वामी आई सर्व भक्तांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवत, तसेच प्रत्येक भक्तांच्या प्रत्येक संकटातून रक्षण कर. चला तर मग मंडळी, जाणून घेऊया ते 3 संकेत कोणते आहेत जे आपल्याला सांगतात की स्वामी आपली परीक्षा घेतात. पहिला संकेत, आपल्या आयुष्यातील दुःख जेव्हा शिगेला जाऊन पोहोचते. मंडळी, जेव्हा स्वामी महाराज एखाद्या भक्ताची परीक्षा घेतात तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यातील दुःख हळूहळू वाढत जाते. इतके वाढते की ते शिगेला जाऊन पोहोचतं. असं वाटू लागलं की आयुष्यातले सगळेच दरवाजे बंद झाले आहेत. कुठे जावे, काय करावे, कोणाकडे मदत मागावी हेच काही कळेना असं होतं. आपण शक्य ते सगळे प्रयत्न करून पाहतो, मेहनत करतो, धडपड करतो, पण तरीसुद्धा आपल्या हाती यश येत नाही. ते फक्त अपयश आणि निराशाच. मन पूर्णपणे हताश होऊन जातं आणि मनात एकच प्रश्न उभा राहतो, आता पुढे काय? जर तुमच्या आयुष्यातही असंच काही घडत असेल तर प्रत्येक प्रयत्न नंतरही तुम्हाला केवळ निराशाच हाती मिळत असेल तर भक्तांनो, लक्षात घ्या, स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत ती यासाठी, कारण ज्याप्रमाणे हिरा चमकवण्यासाठी त्याला तासावेच लागते, सोने शुद्ध होण्यासाठी त्याला आधीच्या प्रखर तापातून जावंच लागतं. अगदी त्याचप्रमाणे जर तुमच्या आयुष्यातही सतत अडचणी येत असतील, एकामागे एक संकट येत असतील पण तरीही तुम्ही जर प्रत्येक कठीण परिस्थितीला सामोरे जात, प्रत्येक आव्हान स्वीकारत, फार न डगमगता पुढे चालत राहिलात तर विश्वास ठेवा, एक दिवस यश नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. तुमचं आयुष्य पुन्हा आनंद, समाधान आणि सुखाने भरून जाईल आणि त्या दिवशी मागे वळून पाहताना तुम्हाला हे नक्की जाणवेल की त्या यशासाठी, त्या सुखासाठी या कठीण काळातून जाणं खूपच आवश्यक होतं. आता आपण पाहूयात दुसरा संकेत, स्वामींवरील विश्वास कमी होऊ लागणे. भक्तांनो, कधी माणसाच्या आयुष्यात असा काळ येतो जो त्याला पूर्णपणे आतून मोडून टाकतो. या माणसांच्या समस्यांचा भार इतका वाढतो की मन सहनशक्तीच्या पलीकडे जातं. अशा वेळी देवावरचा विश्वास कमी होऊ लागतो. मनात प्रश्न निर्माण होतो, देव आहे तरी का? माझ्याच आयुष्यात असं का घडतंय? अनेक लोक तर देवाचं नाव घेणंही सोडून देतात. ते नास्तिक बनतात, कारण ती परिस्थिती ती सहन करू शकत नाहीत आणि त्यांनाही उमगत नाही की आपल्याच आयुष्यात असं का होत आहे. पण मंडळी, हे लक्षात ठेवा, हाही एक मोठा संकेत असतो की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत आणि ही परीक्षा इतकी कठीण असते की खूपच थोडे लोक त्यात उत्तीर्ण होतात. अनेक जण या परीक्षेत अपयशी ठरतात. काही जण चुकीच्या मार्गावर जातात आणि हळूहळू वाईट मार्गाला लागतात. पण जो या परीक्षेत पास होतो तो माणूस स्वतःवर आणि स्वामींवरचा विश्वास कधीच कमी होऊ देत नाही.
कितीही वाईट परिस्थिती आली, ती कितीही संकटे समोर उभी राहिली तरीही तो धैर्याने परिस्थितीचा सामना करतो. तो मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो, संयम सोडत नाही आणि मनात एकच भाव ठेवतो, स्वामी जे करतील ते माझ्या भल्यासाठीच असेल. मंडळी, जर या परीक्षेत तुम्हालाही उत्तीर्ण व्हायचं असेल तर सर्वात आधी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. कारण एक दिवस असा नक्की येईल की सगळं काही हळूहळू ठीक होईल. त्या दिवसापर्यंत तुम्हाला फक्त स्वतःवरचा आणि देवावरचा विश्वास टिकवायचा आहे आणि मनातली हिंमत सोडायची नाही. दुःख तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतच, ही तर ईश्वराचीच छाया आहे. कुठे सावली, कुठे उजेड असतो आपल्या आयुष्यात, तर कुठे अंधार असतो. जेव्हा आयुष्यात दुःख येतं, जेव्हा अडचणी आणि समस्या उभ्या राहतात, तेव्हाच माणसाला कळतात सुखाची खरी किंमत काय असते. अन्न किती गरजेचे आहे, अन्न किती महत्त्वाचं आहे, अन्न किती अनमोल आहे, हे तोच अनुभवतो ज्याच्या डोक्यावर छप्पर नाही. तोच घराचं मूळ खऱ्या अर्थाने जाणतो. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येतं, तेव्हाच तुम्हाला सुखाची खरी किंमत आणि सुखाचा खरा अनुभव मनापासून समजतो. तसं पाहिलं तर या जगात असं एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात कधीच सुख झाले नाही आणि कधीच दुःख आले नाही. सुख आणि दुःख दोन्हीही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि हे पुण्याचं मानलं जातं. स्वामी आपली वारंवार परीक्षा घेत असतात, आपल्याला अनेक गरजू लोकांसोबत उभं करतात आणि त्या क्षणी जर तुमच्या मनात त्यांच्याविषयी दया, करुणा आणि आपुलकी जागृत झाली तर समजा तुम्ही स्वामींच्या या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात. अनेक कथांमध्ये आपण हे ऐकलं आहे की स्वामी स्वतः कधी गरजू माणसाच्या किंवा एखाद्या प्राण्याच्या रूपात आपल्या भक्तांची परीक्षा घ्यायला येतात. म्हणूनच मित्रांनो, अशा प्रत्येक प्रसंगी त्या गरजू व्यक्तीची, त्या मुक्या प्राण्याची मनापासून मदत करा. असे केल्याने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा सदैव तुमच्यावर टिकून राहते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.